माता की, भारत माता की। एक साथ राष्ट्रगीत शुरू कर। विनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे। विश्राम। या संविधान दिनानिमित्त आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका समता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ ठोंबरे मॅडम यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं, मी अशी त्यांना विनंती करतो। भारतीय प्रजासत्ताक चिरायू हो। आज 26 जानेवारी 2024 भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होऊन गेली। आपण त्याचा अमृत महोत्सव साजरा केला आणि आजच्याच दिवशी म्हणजे 26 जानेवारी 1950ला भारतीय प्रजासत्ताकाची अंमलबजावणी झाली, म्हणून आपण 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतोय। खरं तर जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आजच्याच दिवशी म्हणजे 26 जानेवारीला आपण अधिग्रहित केली आणि त्याच्यामुळं आपण प्रजासत्ताक दिन म्हणून आजचा जो साजरा करतोय, यामध्ये आपल्या राज्यघटनेचं महत्व काय, ती कोणी लिहिली, हे सर्व आपल्या शालेय विद्यार्थ्यांना माहिती होणं अतिशय गरजेचं आहे। जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आणि सर्वात मोठ्या खंडप्राय लोकशाही देशाची ही राज्यघटना कशी निर्माण झाली, तर जगामध्ये असणाऱ्या अनेक लोकशाही देशांची जी राज्यघटना त्याचा अभ्यास केला गेला, घटना समिती, मसुदा समिती, आणि त्यामध्ये राजेंद्र प्रसाद असतील, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विश्वरत्न, भारतरत्न आपण त्यांना म्हणतो, त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे ही जी घटना लिहिली, त्याच्यामध्ये एकूण 22 भाग आणि 12 परिशिष्ट आहेत आणि त्याच्यामध्ये जी कलम आहेत त्या कलमांच्या नुसार आणि त्याच्यामध्ये मूल्यांनुसार आपला देश चालत असतो। या घटनेमुळेच आपल्या देशातील सर्व जाती धर्माचे, पंथाचे, त्याचबरोबर अनेक विविध अशा भाषा आहेत, संस्कृती आहेत, ते आपण जोडले गेलेलो आहे। आपली अनेक राज्य जी आहेत ती एकत्रित बांधली गेलेली आहेत आणि राज्यघटनेनुसार आपला जो कारभार चालतो तो जगामध्ये अतिशय उत्कृष्टपणे चालणारा हा जो लोकशाहीचा कारभार आहे, त्याच्यामध्ये न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता अशी उत्कृष्ट मूल्ये आहेत आणि सार्वभौम, आम्ही भारताचे लोक प्रजासत्ताक सार्वभौम म्हणून आपण जगामध्ये आपल्या देशाचा ठसा उमटवित आहोत। खरं तर भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना आपल्याला हेही लक्षात ठेवलं पाहिजे की 15 ऑगस्टला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, 15 ऑगस्ट 1947ला, पण त्यासाठी अनेक लोकांनी बलिदान दिलं, चळवळी केल्या, संघर्ष केले, तुरुंगवास भोगले, त्याचबरोबर प्रसंगी फासावर लटकले आणि त्याच्यामध्ये भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, अशफाकुल्ला खान असेल, महात्मा गांधी, पंडित नेहरू, त्याचबरोबर सरदार वल्लभभाई पटेल असतील, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रतिसरकार आपल्याकडे चालवणारे क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतीवीर डॉक्टर पद्मभूषण नानाताना नायकवडी, सुभाषचंद्र बोस अशा अनेक नेत्यांनी बलिदान दिलेलं आहे। त्याचबरोबर अनेक नेत्यांनी संघर्ष केलेला आहे स्वातंत्र्य मिळावं म्हणून। आणि भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भारताची जी प्रगती आहे, गरुड झेप आहे, ती अचंबित करणारी आहे। सर्व क्षेत्रामध्ये भारताने प्रगती केलेली आहे, शिक्षण असेल, क्रीडा असेल, त्याचबरोबर सामरिक क्षेत्र असेल, विज्ञान असेल, अंतराळ संशोधन असेल, त्याचबरोबर भारतानं सर्वात महत्वाचं जे प्रगतीच्या मध्ये उल्लेखनीय कामगिरी केली त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर असेल, रोबोटिक्स, इंटरनेट आहे, त्याचबरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे, मायक्रोबायोलॉजी आहे, या अनेक क्षेत्रामध्ये भारताने केलेली प्रगती अचंबित करणारी। मुलींनो, भारतामध्ये अनेक विद्यार्थी परदेशात सुद्धा भारताचा नावलौकिक करत आहेत। अगदी गुगलचे सीईओ असतील, त्याचबरोबर आपल्याकडे सुनीता विल्यम्स, कल्पना चावला अंतराळ संशोधनासाठी म्हणजे स्पेसमध्ये सुद्धा रिसर्च करण्यासाठी जातात। आणि सर्वात महत्वाचा, सर्व मुलींना अभिमान वाटेल अशी घटना म्हणजे आपल्या बीड जिल्ह्यातील
गायकवाड नावाची जी विद्यार्थिनी आहे देशमुख, ह्या विद्यार्थिनीनं दिल्लीमध्ये राजपथावरती कर्तव्य पथावरती जे संचलन असतं त्याच्यामध्ये 144 लोकांच्या हवाई दलातील तुकडीचं नेतृत्व केलेलं आहे आणि ती लीडर म्हणजे कमांडर म्हणून काम करते, नेतृत्व त्याचं करत असते. हवाई दलामध्ये फ्लाईट लेफ्टनंट पदावरती जाणारी ती विद्यार्थिनी आपल्या राजपथावरती, महाराष्ट्राची विद्यार्थिनी, तिने महाराष्ट्राचं नावलौकिक केलेलं आहे. अनेक विद्यार्थिनी ऑलिम्पिक पर्यंत जात आहेत. म्हणजे क्रीडा क्षेत्र, कला क्षेत्र, संशोधन क्षेत्र, सर्व क्षेत्रामध्ये, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक या सर्व क्षेत्रामध्ये मुली पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतायत. आणि सर्वात महत्वाचं, आज प्रजासत्ताक दिनानिमित्त मी सांगू इच्छिते की आपल्या जिजामाता विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका कुसुमताई नायकवडी, त्याचबरोबर आपलं सर्वांचं प्रेरणास्थान लक्ष्मीबाई नायकवडी, या सर्वांनी देशहितासाठी जी कामं केली ती आपण आजच्या दिवशी लक्षात ठेवणं ही काळाची गरज आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यघटनेनुसार राज्यघटनेचं महत्व, त्याच्यामधल्या जबाबदाऱ्या, कर्तव्य याची जाणीव आपल्याला पाहिजे. आणि म्हणून सर्व विद्यार्थिनींनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं घटनेनं दिलेल्या आपल्याला कर्तव्य, जबाबदाऱ्या लक्षात ठेवूया आणि आपल्या देशाचं जगामध्ये नावलौकिक करूया. म्हणूनच मी म्हणते, सारे जहां से अच्छा हिंदोस्तान हमारा, हम बुलबुले है इसकी एक गुलसिता हमारा, वी आर प्राऊड टू बी अन इंडियन. आपण इंडियन आहोत याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. बोला भारत माता की, वंदे, जय हिंद.